हॅलो ऑल, वेलकम टू एज्युडेक. सो एक नवीन प्लेलिस्ट अगेन स्टार्ट करत आहोत आपण अँड दिस प्लेलिस्ट विल बी फोकसिंग ऑन पायथन डेटा टाइप्स ओनली. ठीक आहे. सो या प्लेलिस्टमध्ये आपण डेटा टाइप्स अँड त्याचबरोबर पायथनचे जे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स आहेत ते कसे वर्क करतात, लूप्स कसे वर्क करतात याच्यावरती फोकस करणार आहे. आता या प्लेलिस्टला कंटिन्यू करायच्या अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी एक प्लेलिस्ट अजून ॲड करतोय. जर तुम्ही पायथनचा बेसिक पार्ट बघितला नसेल तर पहिले त्याला गो थ्रू करचाल. पहिले ती प्लेलिस्ट कंप्लीट करा, देन स्टार्ट विथ दिस प्लेलिस्ट. आता या प्लेलिस्टमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे. सो फर्स्ट थिंग, डेटा टाइप्स जे आहेत पायथनचे स्ट्रिंग या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करतोय. देन आपण लिस्ट, टफल, डिक्शनरी, सेट हे व्हिडिओज येणार आहेत. आणि त्याचबरोबर लिस्ट, टफलमध्ये डिफरन्स काय, ॲरे आणि लिस्टमध्ये डिफरन्स काय, या सगळ्या गोष्टी आपण या पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. अँड अगेन, इफ यू आर लाइकिंग दिस व्हिडिओज, तुम्हाला जर व्हिडिओज आवडतात, प्लेलिस्ट आवडतात, तर फ्रेंड्सबरोबर शेअर करा, लाईक्स करा. अँड जर तुम्ही डेटा ॲनालिसिस किंवा डेटा सायन्सचा पेड कोर्स बघताय, प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंग हवी आहे, तर एज्युटेकला नक्की कॉन्टॅक्ट करायचा. थँक्यू सो मच. चलो. सो हा पायथनचा आपला स्ट्रिंग हा डेटा टाइपचा पहिला दिवस आहे. सो आपण डेटा टाइप्स या पार्टला स्टार्ट करतो आणि डेटा टाइप मध्ये जो पहिला डेटा टाइप आपण पाहणार आहोत तो आहे स्ट्रिंग डेटा टाइप. सो या पर्टिक्युलर डेटा टाइपला पाहताना आपण काही टॉपिक्स कव्हर करणार आहोत. सो वी आर गोइंग टू सी हाऊ वी कॅन क्रिएट स्ट्रिंग, देन ऍक्सेसिंग कसं करू शकतो, हाऊ वी कॅन ऍड, एडिट और डिलीट स्ट्रिंग, अँड देन आफ्टर दॅट लास्ट पार्ट विल बी द ऑपरेटर. आणि यानंतर एक सेवन पार्ट आहे विच इज फंक्शन्स. तर कोणते कोणते फंक्शन्स आहेत जे स्ट्रिंगला सपोर्ट करतात ते पण आपण पाहणार आहे, बट आपण ते नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहे. डन. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पार्ट विच इज क्रिएटिंग. स्ट्रिंगला क्रिएट कसं करायचं, तर पायथन मध्ये स्ट्रिंगला क्रिएट करायचं आपल्याकडे तीन ऑप्शन्स आहेत. जसं S1 इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये लेट्स से एज्युटेक. डन. S2 is equal to double quote, example पुणे, and S3 is equal to triple quote. तर पायथन मध्ये आपण तीन प्रकारे स्ट्रिंग जे आहे ते कास्ट करू शकतो: सिंगल कोट, डबल कोट अँड ट्रिपल कोट. जसं पायथन लायब्ररी that will be numpy, second pandas, third let's say cmon. डन. अँड हे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन्स जे आहेत ते तुमचे व्हॅलिड आहेत. सो प्रिंट S1, S2 अँड S3. डन. सो आता हा काही न्यू पार्ट नव्हता, आपण ऑलरेडी स्ट्रिंग जे आहे ते कसं क्रिएट करायचं ते पाहिलेलं आहे. आज आपण जो नवीन पार्ट पाहतोय दॅट इज ऍक्सेसिंग. सो हाऊ टू ऍक्सेस युअर स्ट्रिंग. आता ऍक्सेसिंग मीन्स व्हॉट, की तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन, लेट्स से एज्युटेक वी हॅव अँड आय वॉन्ट टू ऍक्सेस दिस ई ओनली, राईट. तर त्या ई ला किंवा डी ला आपण कसं ऍक्सेस करू शकतो ते आज आपण बघणार आहे. आता ऍक्सेस करायच्या अगोदर एक कन्सेप्ट असतो जो असतो इंडेक्स. तर इंडेक्स काय आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता इंडेक्स बघायच्या अगोदर तुम्हाला माहित असायला पाहिजे स्ट्रिंग म्हणजे काय. सो व्हॉट इज स्ट्रिंग. ठीक आहे. तर स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. तर स्ट्रिंग म्हणजे काय, जे काय तुमच्या कीवर्ड्स वरती जेवढे पण बटन्स आहेत त्याचं कलेक्शन म्हणजे आपलं कॅरेक्टर. सॉरी, स्ट्रिंग म्हणजे एक कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. डन. आता एक्झाम्पल घेऊया. सपोज माझ्याकडं नाव आहे नेम इज इक्वल टू विशाल, राईट. आता इंटरनली हे स्ट्रिंग कसं सेव्ह होतं. सो इंडेक्स इज इक्वल टू, लेट मी शो यू, VISH and L. डन. आता चा जो इंडेक्स असेल तो 0 असणार आहे, देन 1, देन 2, देन वी हॅव 3, 4 अँड 5. सो जो काही इंडेक्स असतो हा इंडेक्स तुमचा नेहमी स्टार्ट होतो 0 ने अँड तो सो ऑन इन्क्रीज होत जाणार. आता जर सपोज मला एस या लेटरला ऍक्सेस करायचं आहे स्ट्रिंग मध्ये, तर मी हे टाईप करू शकतो. सो प्रिंट, या बिफोर दॅट वी हॅव टू declare string over here also. So Vishal. Now from Vishal I want to access that S character. तर मी नेम घेतलं अँड नेम मध्ये आपण जो इंडेक्स आहे एस चा
तो आहे 2. सो दॅट विल बी डन. आता लेट्स से मला ह्या ए ला ऍक्सेस करायचं आहे, देन दॅट विल बी 4. सो मी इंडेक्स घेतला 4. डन. तर इंडेक्सिंग आपल्याला समजलं. तर बेसिकली जेवढं पण स्ट्रिंग आपण सेव्ह करतो तर त्याच्या मागे एक नंबर असतो, त्या नंबरने घेऊन आपण त्या एका कॅरेक्टरला ऍक्सेस करू शकतो. आता पायथन मध्ये आपल्याकडे दोन टाईपचे इंडेक्स असतात. एक असतो पॉझिटिव्ह इंडेक्स आणि एक असतो निगेटिव्ह इंडेक्स. सो आता पॉझिटिव्ह इंडेक्स म्हणजे काय आणि निगेटिव्ह इंडेक्स म्हणजे काय? सो सी जस्ट वन. तर जो पॉझिटिव्ह इंडेक्स आहे, हा पॉझिटिव्ह इंडेक्स 0 ने स्टार्ट होतो आणि तो आपण स्टार्टिंग पासून देतो. तसाच जो निगेटिव्ह इंडेक्स आहे, हा तुमचा एंडिंग ने स्टार्ट होतो आणि तो -1 ने स्टार्ट होतो. सो -1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. डन. तर पॉझिटिव्ह इंडेक्स स्टार्टिंग ने स्टार्ट होणार, दॅट विल बी स्टार्टिंग फ्रॉम द 0 अँड इट विल इन्क्रीज. आणि जो निगेटिव्ह इंडेक्स आहे तो शेवटच्या कॅरेक्टर पासून स्टार्ट होतो आणि तो -1 ने स्टार्ट होतो आणि इट विल स्टार्ट इन्क्रीजिंग इन दिस वे. डन. तर कोणताही तुमच्याकडे स्ट्रिंग असेल त्याला तुम्ही पॉझिटिव्हली पण ऍक्सेस करू शकता, निगेटिव्हली पण. तर लेट मी शो यू एक्झाम्पल अगेन. सो आपल्याकडे नेम आहे अँड नेम इज इक्वल टू वी हॅव अगेन लेट्स से विशाल. डन. ना आता ह्या नेम मध्ये मला सपोज जो ए आहे तो ऍक्सेस करायचा आहे बट युझिंग निगेटिव्ह इंडेक्स. तर ते कसं होणार? एल जो आहे तो -1 असणार आहे. सो दॅट मीन्स ए विल बी -2. Then I want to access this I, then -1, 2, 3, 4 and 5. तर this will be I. ठीक आहे. तर पायथन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन्ही सो सॉरी पायथन मध्ये आपल्याकडे दोन्ही टाईपचे डेटा टाइप्स अवेलेबल. पायथन मध्ये आपल्याकडे दोन्ही टाईपचे इंडेक्स अवेलेबल आहे. पॉझिटिव्ह इंडेक्स पण आहे आणि निगेटिव्ह इंडेक्स पण आहे. डन. आता एक आपण इम्पॉर्टंट पार्ट बघतोय स्लायसिंग, आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज जेव्हा पण तुम्ही नंपाय किंवा पांडाज मध्ये जाणार आहात तर स्लायसिंग युझिंग स्लायसिंग तुम्ही डेटाला एक्सट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो स्लायसिंग इज अ वे टू एक्सट्रॅक्ट सम डेटा फ्रॉम युअर इन्फॉर्मेशन. आता आपण स्ट्रिंग मध्ये बघतोय आणि अगेन याला तुम्ही रेप्लिकेट करत असणार आहे बाकीच्या डेटा टाईप मध्ये. ठीक आहे. तर लेट्स से वी हॅव वन मेसेज आणि आपण याला प्रॅक्टिकली बघूया. सो वेलकम टू एज्युडे. लेट्स से डे 1 ऑफ डेटा टाइप्स. डन. आता स्लायसिंग म्हणजे काय? लेट्स से आता मला सिंगल कॅरेक्टर जो आहे तो कसा ऍक्सेस करायचा ते माहित आहे. डन. बट लेट्स से मला वेलकम जो वर्ड आहे तो पूर्णच्या पूर्ण एक्सट्रॅक्ट करायचा माझ्या स्ट्रिंग मध्ये. तर हा कसा होतो? तर तुम्ही स्टार्टिंग करणार जिथे तुमचा वर्ड तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायचा आहे. सो आपल्या केसमध्ये 0, देन आपण कोलन देणार. आफ्टर दॅट 0, 1, 2, 3, 4, 5 अँड 6. तर शेवटचा जो इंडेक्स आहे ईचा तो आहे 6. डन. अँड देअर यू गो. ओके. सो आपण आता स्लाइस तर केलं बट पूर्णच्या पूर्ण डेटा स्लाइस झालेला नाही. तर नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा पण तुम्ही डेटा स्लाइस करताय तर त्यामध्ये तुम्हाला एक इंडेक्स जो आहे तो नेहमी एक्स्ट्रा घ्यावा लागतो. तर आपल्या केसमध्ये हा ई जो आहे जर मला स्लाइस करायचा असेल तर 7 इंडेक्स घ्यावा लागेल. ठीक आहे. आता याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि एक्झाम्पल अगेन लेट्स से आय वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट दिस टाइप्स. ठीक आहे. तर टाईप या इन्फॉर्मेशन मला फक्त एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि आपण हे निगेटिव्ह वे मध्ये करणार कारण की पॉझिटिव्ह मध्ये करणं विल बी क्वाईट डिफिकल्ट. तर कसं करू शकतो बघा. सो स्टार्टिंग आहे जी -1 आहे, देन 2, 3, 4 अँड 5. तर -5 येणार आहे बिकॉज जेव्हा तुम्ही डेटाला स्लाइस करत आहात, जरी तुम्ही मागून करत आहात, रीडिंग आपण स्टार्टिंग पासून करतो. ठीक आहे. सो -5, 4, 3, 2 अँड 1. तर -5 पासून ते -1 पर्यंत आपल्याला स्लाइस करायचं. डन. अगेन यामध्ये टाईप आलेला आहे, यस आलेला नाहीये. सो इफ यू वॉन्ट टू स्लाइस टिल एंड देन यू कॅन जस्ट एक्सक्लूड द लास्ट इंडेक्स. तुम्ही तिथून रिमूव्ह करून द्या, तुम्हाला शेवटचा जो डेटा आहे तो पण भेटून जाईल. ठीक आहे. ओके. आता या पर्टिक्युलर मेसेज मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करताना काय करायचं आहे?
एज्युटेक असेल, डे 1 to डाटा असेल, तर ही इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही कशी स्लाइस करू शकता युझिंग पॉझिटिव्ह आणि युझिंग निगेटिव्ह दोन्ही बघायचं. डन. आता नेक्स्ट टॉपिक जो आपण पाहतो दॅट विल बी एडिटिंग. तर आपण स्ट्रिंग मध्ये कॅरेक्टर ऍड करू शकतो का, एडिटिंग करू शकतो का, डिलीटिंग करू शकतो का, हे आपल्याला पाहायचं. So let's say we have a name which is equal to example this time edutech. Done. Now what I want की जिथे आपल्याकडे झिरो इंडेक्स आहे विच मीन्स ई, तर तो कॅपिटल ई आहे. डन. मला त्या कॅपिटल ई ला स्मॉल ई करायचं आहे. ठीक आहे. पॉसिबल आहे? नो, इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. का पॉसिबल नाहीये? बिकॉज in Python programming language, you have two types of data type. First one is mutable, second one is a immutable. Now what is mutable and what is immutable? So mutable जे डेटा टाइप आहेत ते असे डेटा टाइप असतात ज्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो आफ्टर देअर क्रिएशन. ठीक आहे. जसं आपल्याकडे नेक्स्ट आपण डेटा टाइप जो बघणार आहोत तो लिस्ट आहे, देन वी हॅव सेट, देन वी हॅव डिक्शनरी. तर हे असे डेटा टाइप आहेत जे म्युटेबल आहेत, ज्यांना आपण एडिट करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. बट वी हॅव इनम्युटेबल डेटा टाइप ऑल्सो. जसं आता आपण स्ट्रिंग बघितलं, सो इन स्ट्रिंग आहे, टफल आहे, इंटिजर, फ्लोट, हे सर्वचे सर्व इनम्युटेबल आहे. सो ऑब्जेक्ट ऑफ इनम्युटेबल डेटा टाइप कॅनॉट बी मॉडिफाईड वन्स दे क्रिएटेड, अँड any operation that appears to modify the object actually create a new object. So हा एकदा सेंटेन्स परत एकदा वाचूया आपण. Any operation that appears to modify the object actually create new object. तर नक्की हा सेंटेन्सचा मिनिंग काय. ठीक आहे. सो आपण आत्ताच बघितलं की आपण नाव तर चेंज करू शकत नाही, बट मी हे करू शकतो का. सो नेम इज इक्वल टू एज्युटेक. ठीक आहे. आणि आपल्याला आय गेस हेच तर करायचं होतं, राईट. सो सी, इथे ते पॉसिबल नव्हतं आणि आपण कॅपिटल ईला स्मॉल ई करायचा प्रयत्न करत होतो आणि इथे आपण ते ऍक्च्युली करून दाखवलं. मग काय फरक पडला, राईट. सो आन्सर इज दॅट की जेव्हा तुम्ही हा वाला ऑपरेशन करताय दिस वन, ठीक आहे, तर लोकेशन मध्ये चेंज होतं. सो लेट मी शो यू लोकेशन ऑफ दिस एज्युटेक, दॅट इज युअर 1264. ठीक आहे. ते लोकेशन आहे माझ्या मेमरीमध्ये जिथे हा एज्युटेक जो आहे तो सेव्ह आहे. आणि जर मी तुम्हाला खालच्या एज्युटेकचं लोकेशन दाखवलं, दॅट विल बी आय डी अँड नेम, इट विल बी डिफरंट. सो सी, 1264 अँड यू हॅव 8176. तर बेसिकली दोन्ही पण डेटा जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तर पहिले एज्युटेक तुमचं इकडे सॉरी तुमचा नेम व्हेरिएबल जो आहे तो इथे पॉइंट आउट करत होता. जसं तुम्ही नाव चेंज केलं तर त्याने पॉइंट आउट करायचं बंद केलं आणि आता हा नवीन डेटाकडे पॉइंट आउट करतो. ठीक आहे. तर बेसिकली एनी ऑपरेशन दॅट अपियर्स टू मॉडिफाय द ऑब्जेक्ट ऍक्च्युली क्रिएट न्यू ऑब्जेक्ट. तर त्याने काय केलं, या डेटाला इथेच एडिट नाही केलेलं आहे, तर त्याने एक नवीन ऑब्जेक्ट बनवलाय आणि तिथे जाऊन त्याने मेमरीमध्ये एक नवीन जागा बनवून तिथे तो पॉइंट आउट करतो. ठीक आहे. चल, नाव ऑपरेटर्स. तर कोणते कोणते ऑपरेटर्स जे आहेत ते स्ट्रिंग मध्ये युजफुल आहे किंवा वर्क करतात. सो सगळ्यात पहिले अरिथमॅटिक. अरिथमॅटिक मध्ये आपल्याकडे फक्त प्लस आणि मल्टिप्लिकेशन स्ट्रिंग मध्ये वर्क करतं. एक्झाम्पल, लेट्स से वी हॅव एज्युटेक अँड S2 वी हॅव पुणे. डन. आणि मी प्रिंट करत आहे S1 प्लस S2. तर इथे आय गेस हे आपण लास्ट टाइम पण पाहिलेलं आहे. त्यात जर दोन स्ट्रिंग असतील आपल्याकडे आणि आपण त्याच्यामध्ये प्लस ऑपरेटर देतोय तर कॉन्कॅटिनेशन होतं, तर दोन्ही जे स्ट्रिंग्स आहेत त्या मर्ज झाल्या. डन. देन प्रिंट आपण केलं, सपोज S1 मल्टिप्लाय बाय 3, तर एज्युटेक तीनदा येईल. तर अगेन प्लस आणि जो मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आहे हा वर्क करतो. याला सोडून दुसरा कोणताच ऑपरेटर जो आहे तो स्ट्रिंग मध्ये काम करत नाही. सो एक्झाम्पल, लेट्स से -2 will not work. Then we have division also, you can try and it will also not work. Done. तर स्ट्रिंग मध्ये फक्त दोन ऑपरेटर काम करतात, एक आहे प्लस आणि एक आहे मल्टिप्लिकेशन. देन नेक्स्ट जो ऑपरेटर आहे
तो आहे रिलेशनल और वी कॅन से कंपॅरिझन. आणि यामध्ये आपल्याकडे आहे ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, इक्वल टू अँड नॉट इक्वल टू. डन. सो आपल्याकडे एक सिटी आहे, एक्झाम्पल सिटी वन, अँड आपल्याकडे त्या सिटीमध्ये पुणे म्हणून नाव आहे. नेक्स्ट सिटी वी हॅव सिटी टू विच इज मुंबई. डन. ना माय क्वेश्चन इज दॅट की जर मी हे केलं प्रिंट आणि मी टाईप केलं सिटी वन इज ग्रेटर दॅन सिटी टू. डन. सो काय असेल आन्सर? आन्सर विल बी ट्रू और आन्सर विल बी फॉल्स. लेट्स सी. आन्सर इज ट्रू. येस. पण आन्सर ट्रू कसं काय? कारण की इथे नंबर ऑफ कॅरेक्टर जास्त आहेत, इथे नंबर ऑफ कॅरेक्टर ऍक्च्युली कमी आहेत. तर नक्की हे कॅल्क्युलेशन कसं होतं? ठीक आहे. तर बेसिकली स्ट्रिंगमध्ये आपण जेव्हा रिलेशनल ऑपरेटर यूज करतो तर तो लेक्झोग्राफिकली डेटा जो आहे तो रीड करतो. ठीक आहे. आता लेक्झोग्राफिकली समजून घेण्यासाठी तुम्हाला आस्की टेबल जो आहे तो माहित असायला पाहिजे. सो लेट मी शो यू आस्की टेबल. ठीक आहे. तर आस्की टेबलचा बेसिकली फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड ऑफ कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. तर आपल्या कीबोर्डवरती जेवढे बटन्स असतात, तर कॅपिटल ए, स्मॉल ए ह्याच्यासाठी एक नंबर डिसाईड केलेला आहे जेणेकरून आपल्याला इझी जाईल. ठीक आहे. तर हे लेट मी हॅव एनी टेबल. या सी. सो जर आस्की व्हॅल्यू मी तुम्हाला दाखवली फॉर द पी या, अँड इट इज 60, राईट. आणि तीच जर तुम्ही हेक्सामध्ये बघितली इट इज 70. आणि तेच जर तुम्ही एम साठी बघत आहात तर एम ची यू हॅव अगेन डिफरंट हेक्सामध्ये येत आहे. ओके, लेट मी शो यू अनदर टेबल. डू वी हॅव अनदर टेबल? आय गेस सो. अँड ओपन इन न्यू टॅब. सो या सी. आता इथे समजेल. तर जसं आपला लेटर जो आहे पी, त्याचं आस्की व्हॅल्यू आहे 112 आणि जो माझा एम लेटर आहे त्याचं 109. सो 112 इज ग्रेटर दॅन 109 आणि त्यासाठी आपल्याला आन्सर इथे ट्रू आलेला आहे. ठीक आहे. तर रिलेशनल ऑपरेटर्स जे आहेत ते आपले लेक्झोग्राफिकली वर्क करतात आणि यामध्ये पण पायथन जो आहे तो युनिकोडला फॉलो करतो. तर जे इमोजीज वगैरे असतात त्याला पण तुम्ही पायथन मध्ये रीड आउट करू शकता. ठीक आहे. सो हे झाले रिलेशनल. रिलेशनल नंतर आपल्याकडे नेक्स्ट जो ऑपरेटर येतो दॅट इज युअर लॉजिकल. सो एक्झाम्पल घेऊया एक प्रॅक्टिकल. आणि लॉजिकल मध्ये आपल्याकडे अँड आणि ऑर ऑपरेटर आहे. सपोज युजर आहे आपला आणि युजरचा जो डेटा आहे तो सेव्ह आहे. सो एज्युटेक. ठीक आहे. हे युजरचं नाव आहे. अँड देन सेम युजरचा पासवर्ड आहे विच इज 1 2 3. डन. आता नेक्स्ट पार्ट, मला युजर कडून एका व्हेरिएबल मध्ये त्याचा आयडी घ्यायचा. सो इनपुट आपण त्याला म्हणतोय एंटर आयडी आणि बेसिकली आपण एक लॉग इन बनवतो. ठीक आहे. सो T2 दॅट विल बी पासवर्ड. सो इनपुट अँड आपण बोलतो एंटर पास. आता स्टेटमेंट कसं असणार आहे बघा. सो ऍट दिस मोमेंट इफ एल्स आपल्याला माहित नाहीये. सो विदाउट इफ एल्स आपण आन्सर बघतोय. तर कॅन आय लॉग इन? सिम्पल क्वेश्चन. अँड लॉग इन आपण कधी करू शकतो? युजर इज इक्वल टू T1 म्हणजे त्याचा डेटाबेस मधला जो डेटा आहे तो आणि त्याने दिलेलं इनपुट सेम असेल. अँड पासवर्ड इज इक्वल टू T2. डन. सो लेट्स चेक. लेट्स त्याने एज्युटेक दिलं पण एज्युटेक मधला ई कॅपिटल होता आणि TECH कॅपिटल होता. पासवर्ड इज 1 2 3. कॅन आय लॉग इन? फॉल्स. ठीक आहे. लेट्स से यावेळेस त्याने बरोबर दिलं. कॅन आय लॉग इन? येस. आन्सर इज ट्रू. डन. तर लॉजिकली पण तुमचा जो डेटा आहे तो वर्क करतो. म्हणजे लॉजिकल ऑपरेटर जे आहेत ते वर्क करतात. आता मेंबरशिप ऑपरेटर. सो डेटा आहे की नाहीये ते चेक करण्यासाठी आय गेस वी हॅव नेम अँड डू वी हॅव सम मेसेज ऑर समथिंग? या मेसेज आहे आपल्याकडे. सो आता या मेसेज मध्ये सपोज मला चेक करायचं आहे एज्युटेक आहे की नाही. ठीक आहे. सो आय विल प्रिंट एज्युटेक इन मेसेज. आन्सर इज देन
सपोज पायथन आहे का, तर आय गेस पायथन नाहीये, आन्सर विल बी फॉल्स. आणि च्या ऐवजी तुमच्याकडे नेक्स्ट आहे नॉट इन, आन्सर विल बी ट्रू. सो दिस इज युअर मेंबरशिप ऑपरेटर. ठीक आहे. आता जो आयडेंटिटी ऑपरेटर आहे तो सर्व डेटा टाईप वरती चालतं, तर तो आपण यापुढे रिपीट नाही करणार. तुम्हाला समजलं तो ऑपरेटर नक्की काय करतो. ठीक आहे. चलो. सो आता या लेक्चरमध्ये आपण म्युटेबल, इनम्युटेबल डेटा टाईप काय असतात आणि स्ट्रिंग जो आहे तो इनम्युटेबल आहे ते आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण आस्की टेबल काय असतो, डेटा कसा रीड आउट केला जातो हे समजून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत फंक्शन्स. ठीक आहे. चलो. सो सी यू इन नेक्स्ट पार्ट.